बघू शकता हे ड्रोन आपल्या समोर प्रात्यक्षिक असं फवारणी करून दाखवत आहे आणि हे आहेत पायलट ते इथून ऑपरेट करत आहेत. हा जो तुम्हाला दिसतोय हे गांडूळ खत तयार करण्याचा रेडीमेड बेड आपण देतो. हा अच्छा, हे तुम्ही तयार केलेलं असते परमनंट? हा, हे आम्ही तयार केलेलं असते. त्याच्यामध्ये शेतकरी लोकांना बांधकाम करायला खूप मोठी अडचण येते. बरोबर आहे. रिवर्स रोड मध्ये येते. अच्छा अच्छा, पूर्ण मशीन ही लोखंडी येते. हा, लोक मशीन लोखंडी येते. होय. मध्ये मटेरियल आहे आपलं स्ट्रक्चर आहे. आणि EC इंडियाचे पॅनल आहेत. पॅनलची 30 वर्ष वॉरंटी येऊन जाईल. अच्छा. कंट्रोलरची 1 वर्ष पाहिजे असेल 1 वर्ष, 5 वर्ष पाहिजे 5 वर्ष. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज मी आलेलो आहे राजस्थान स्कूलच्या ग्राउंडवरती. कारण इथे येण्याचं कारण एकच आहे की लातूर जिल्ह्यामधील सर्वात मोठं असं कृषी प्रदर्शन इथं आपल्या लातूरमध्ये आज भरवलेलं आहे. प्रदर्शनामध्ये जेवढे बी काही स्टॉल लागलेले आहेत जे की आपल्या शेतकरी राजासाठी उपयोगी आहेत ते आपण सगळे स्टॉल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तसेच आपण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष श्री संतोष भाई नागोरकरचे यांचे खूप खूप धन्यवाद देऊ. कारण की त्यांनी शेतकरी वर्गासाठी हे असे भव्य दिव्य असे कृषी प्रदर्शन आपल्या लातूरमध्ये यांनी चालू केल्याबद्दल आणि सुरुवात केल्याबद्दल त्यांचे आपण आभार व्यक्त करू. आणि आपण हे ड्रोनच आहे ना, याची सगळी माहिती फवारणी यंत्रामध्ये यूज करतो का आपण? फवारणीमध्ये यूज करतो. हे सगळे आपल्या प्रोडक्ट बद्दल आपल्याला माहिती द्या आपल्या प्रेक्षकांना. माझं नाव कृष्णा जाधव. मी सतीश ट्रेडिंगचा एम्प्लॉय आहे. बरं. याचं डीलरशिप सतीश ट्रेडिंग कंपनी शिवनेरी गेटच्या एकदम समोर आहे. आपल्या लातूरमध्ये सतीश ट्रेडिंग कंपनी शिवनेरी गेटच्या समोर आहे. ड्रोन बद्दल माहिती सांगायची गेली तर थोडक्यात ह्याचा टँक जो आहे पाण्याचा 10 लिटरचा टँक आहे. टँक बघू सुद्धा खाली 10 लिटरचा पाण्याचा टँक आहे. एकरी फक्त 10 लिटर पाणी लागतं. हे बॅटरीवर चालणारं यंत्र आहे. फवारणीसाठी अत्यंत चांगलं आहे. दुसरी गोष्ट याची चालण्याची बॅटरीची वगैरे कॅपॅसिटी बघायला गेलं तर तसं एका बॅटरीमध्ये जवळपास हे 21 ते 22 मिनिट चालू शकतं. चार्जिंग वर आहे काय? चार्जिंग वरती आहे. 2 बॅटरीचा सेट येते याचा, एक मेल आणि एक फिमेल. त्यामध्ये जवळपास तुमचं 3 एकर रान निघू शकतं फवारणी करून बाजूला. आणि एका एकरला लागणारा वेळ ह्याला 5 ते 7 मिनिटापर्यंत 1 एकर रान काढू शकतो. याचा यूज कसा आहे, काही शेतकरी कसं वापर करायचा? शेतकऱ्यांना काय नाही, अतिशय सोपं आहे. फक्त ह्याला जे चालवताना आहे ना, याचं लोकेशन वगैरे असते. ऍप वगैरे आहे, ऍप थ्रू आहे, रिमोट कंट्रोल मध्ये आहे. आणि याला चालवायचं जर झालं तर ह्याला लायसनची वगैरे आवश्यकता आहे. लायसन वगैरे याचं काढावं लागेल आपल्याला. तर आता ह्याची किंमत सांगा आणि आपल्याला कॉन्टॅक्ट कसं करायचं जर एखाद्या शेतकऱ्यांना ही त्याच्या शेतामध्ये हे आपलं ड्रोन यूज करायचं असेल फवारणीसाठी तर त्यांनी संपर्क कसं करणार आणि ह्याची किंमत सांगा. ह्याची प्राइस बघायला गेलं तर तसं याची 6 लाख रुपये प्राइस आहे, प्लस 5% GST आहे याला. जर तुम्हाला सबसिडीमध्ये वगैरे पाहिजे असेल तर सबसिडीमध्ये पण अवेलेबल आहे. सबसिडीमध्ये याचं 10 लाख रुपयाचं पॅकेज आहे. 10 लाख रुपयाच्या पॅकेजमध्ये ह्याच्यासोबत 3 बॅटरी सेट येतात, मेल आणि फिमेलचे. प्लस ह्याच्यासोबत 1 वर्षाचं इन्शुरन्स आहे, 1 वर्षाची वॉरंटी आहे. आणि दुसरी गोष्ट तसं बघायला गेलं तर याला सबसिडी 40% आणि 50% आहे. 2 ह्याच्यामध्ये सबसिडी आहे. BSc ॲग्री वगैरे असेल तर याला जवळपास आपलं 50% सबसिडी जनरल मधून घ्यायचं. सरकारी गव्हर्नमेंट तर्फे. आणि जनरल मधून घ्यायची असेल तर याला 40% सबसिडी. कॉन्टॅक्ट कुठं करायचा आपला? कॉन्टॅक्ट ह्याचा कव्वा रोडला मार्केट यार्ड शिवनेरी गेटच्या समोर सतीश ट्रेडिंग कंपनी याच्यामध्ये याची डीलरशिप आहे, तिथे भेटू शकेल. कॉन्टॅक्ट नंबर द्या कुणाचा तर? कॉन्टॅक्ट नंबर घ्या, सांगा. 94 220 16 235. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. तर काय आपल्या स्टॉलवरती काय काय ठेवलं? आमचा जळगाव मधला स्टॉल आहे. भारत ॲग्रोटेक कंपनी आहे.
बरं. आमच्याकडे शेतीविषयक पुस्तकं आहेत. पेस्टिसाइड औषधांची जी माहिती असते अच्छा. शेतकऱ्यांना याच्यामध्ये शक्यतो नॉलेज हे कमी असतं की कुठल्या पिकाला कुठलं औषध वगैरे वापरायचं आहे. या पुस्तकामध्ये सर्व डिटेल दिलेलं आहे. मार्केटमध्ये काय व्यापारी नाव आहे, त्यामध्ये घटक कुठला, औषध कुठल्या पिकासाठी वापरायचं, त्या औषधाचं प्रमाण, पाण्याचं प्रमाण, ही सर्व अशी माहिती. नंतर हे गावरान शेतकऱ्यांसाठी किंवा देशी शहरामध्ये राहणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हे आपलं देशी बियाणं आहे. बरं. नंतर जे गार्डनिंगसाठी शेतकऱ्यांसाठी जी अवजारं लागतात, विळे आहेत, खुरपे आहेत, मिनी रोटावेटर आहे, करवत आहे, असे अनेक प्रकारचे विविध प्रकारचे आपल्याकडे अवजारे आहेत शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी. अच्छा. बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे असं इथं यंत्र शेतकरी बांधवासाठी ठेवलेले आहेत. आपल्या लेफ्ट साईडला बघू शकता ट्रॅक्टरचे शोरूमचे सगळे कर्मचारी आपलं ट्रॅक्टर इथं दाखवण्यासाठी शोरूमला कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. लिकेज काढायला आहे साहेब, पाईपाचे, टंकीचे, नळाचे, सगळ्याला जॉईन करायला, लिकेज काढायला. बघून घ्या इकडे, लक्ष द्या, माहिती घ्या. घरी सिंटेक्सची टाकी लिक आहे, सिमेंट टँक लिक आहे, नल लिक आहे, वॉश बेसिंग लिक आहे, पीव्हीसी पाईप, जीआय पाईप, एचडीपी पाईप, स्टील आहे, स्टाईल आहे, मेटल आहे, काच आहे, ग्लास आहे, लाकूड आहे, लोखंड आहे. संपूर्ण वस्तू चिटकवता येते, लिकेज बंद करता येते. चालू पाण्यात ओल्या जागेत कुठलं सोल्युशन लिक्विड काम करत नाही, डायरेक्ट चालू पाण्यात ओल्या जागेत काम करणार. त्याला फक्त असं 10 ते 15 सेकंद गॅस लाईटर कॅन्डलवर गरम करायचं, गरम करून डायरेक्ट लावायचं. त्याला असं गरम करायचं, गरम करून डायरेक्ट लावायचं, लिकेज बंद, परमनंटली पॅक. टँक खाली करायचं कामच नाही. अच्छा. जर तुम्हाला हँगर लावायचा आहे, फोटो लावायचा आहे, फ्रेम लावायचा आहे, भिंतीला खिला मारायचं काम नाही, होल मारायचं काम नाही, गरम करायचं, बॅक साईडने लावायचं, चिटकवायचं, नंतर पूर्ण असं वेट घेते. दगड आहे, लाकूड आहे, लोखंड आहे, स्टील आहे, स्टाईल आहे, पाईप आहे, कशाला पण चालते. ते 100 रुपयाला पॅकेट आहे, ते पॅकेटमध्ये 2 आहे. संपूर्ण माहिती ज्यावर दिलेली आहे, नाही समजलं नंबर दिलेला आहे, कॉल करून तुम्ही विचारू शकता. हे 100ला पॅकेट आहे, ते पॅकेटमध्ये 2 आहे. संपूर्ण माहिती दिलेली आहे, नाही समजलं नंबर दिलेला आहे, कॉल करून तुम्ही विचारू शकता. आहे बाहेर सोल्युशन आहे. ओके, थँक्यू. इथं बघू शकता हे आपल्या लातूरमधले सोनालिका ट्रॅक्टरचे शोरूमचे जेवढे बी काही मॉडेल आहेत ते सगळे आपल्या इथे एक्झिबिशनमध्ये, प्रदर्शनामध्ये इथं लावलेले आहेत. कुठले आपण चक्रधर ॲग्रो 5 नंबर लातूरचे हा, लातूर. काय काय आयटम आहे तुमचं सांगायचं आम्हाला? 3 प्रेक्षकाला HP कडबाकुटे, दाखवा. 3 HP कडबाकुटे आहे, अच्छा. 5 HP कडबाकुटे आहे, हां. परत बोरवेल कप्पे आहे, बरं 3 HP ब्रेकचे कडबाकुटे आहे, पुन्हा पाळे आहे, पंजे आहे. बरं. हे कसं यूजला शेतकऱ्याला कशासाठी यूजसाठी होते? हे चारा कुटण्यासाठी, जनावरांसाठी अच्छा. त्याचा उपयोग होतो. बरोबर, मोठ्यानं बोला. किंमत सांगा काय आहे काय पटपट. त्याची आहे 40,000 रुपये किंमत, त्याची आहे 49,000 रुपये 5 HP ची. अच्छा. बोरवेल कप्पीची आहे ती 65,000 रुपये मोटर सहित आहे. अच्छा. याचा काय यूज असते? ह्याचा बोरवेलची बोरची मोटर असते ना, काढण्यासाठी असते. काढण्यासाठी असते. काढण्यासाठी असते. अच्छा अच्छा. जड असेल. जड आहे. बघू शकता सगळे स्टॉल इथं भरलेले आहेत. हां बोला. नमस्कार, नमस्कार. मी आर.के. मोटर्स मेसी फर्ग्युसन शोरूम मधून शेतकरी बांधवासाठी 26 HP ट्रॅक्टर आपण स्कीम काढली आहे. या योजनेमध्ये आपण या कृषी प्रदर्शनमध्ये 6,99,000 ट्रॅक्टर, रोटावेटर, सरी, त्रिपाळी आणि टाफे कंपनीकडून तुम्हाला 80,000ची ट्रॅक्टरची सबसिडी पण दिली जाईल. बरोबर. या योजनेचा शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा ही विनंती. आपली डीलरशिप लातूर इथे 5 नंबर चौकात आहे. मी विनोद निरफळ, माझा मोबाईल नंबर आहे 9588665096. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार भाई. नमस्कार सर. तर आपलं कोणत्या शोरूमचं आहे आणि कोणते मॉडेल आहेत काय काय सांगा. गुरुप्रसाद ट्रॅक्टर्स आणि मोटर्स LLP, हां. बाबळगाव नाक्याला आपलं शोरूम आहे. बरोबर. आपल्याकडं 20 HP पासून ते 60 HP पर्यंत ट्रॅक्टर आहेत, सगळेच ऑल रेंज आहे. बरं. आता इथं सध्याला आपण 27, 50 आणि 32 हे 3 रेंज ठेवलेले, बाकी सगळे अवेलेबल शोरूमला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये 5 वर्षाची वॉरंटी येते तुम्हाला, इंजिन हायड्रोलिक गिअरबॉक्सची. अच्छा. बाकी फीचर्समध्ये म्हटलं तर गिअरबॉक्स सगळ्यापेक्षा मोठा येतो, स्पीड जास्ती आहे ट्रॅक्टरला आपल्याला. बरं. आणि तुम्हाला पाहिजे असं ज्या क्वालिटीमध्ये पाहिजे ट्रॅक्टर त्या क्वालिटीमध्ये तयार आहेत. आता डिझेलमध्ये म्हणा, सगळ्या गोष्टीमध्ये म्हणा, सगळ्यापेक्षा कम्फर्टेबल आहेत. बरं. काय सध्या तुमचं डिस्काउंट चालू आहे का नाही? आहे ना, 50,000 रुपये डिस्काउंट चालू आहे सध्या प्रत्येक ट्रॅक्टरवर. प्रत्येक ट्रॅक्टरला. मॉडेल छोटा असो मोठा छोटा असो मोठा असो कुठलाही ट्रॅक्टर असो 50,000 रुपये डिस्काउंट आहे सध्या. ही स्कीम किती दिवसापर्यंत? ही कृषी प्रदर्शन सध्या आहे तोपर्यंत आहे. बरोबर. बाकी मग तिकडे गेल्यानंतर शोरूमला त्या ह्याच्यानुसार हे राहील. बाकी ठीक आहे.
धन्यवाद. ओके. नमस्कार तर काय सर आपलं प्रदर्शनामध्ये कृषी प्रदर्शनामध्ये आपण काय काय ठेवलेलं आहे इथं? आपल्याकडं हा जो तुम्हाला दिसतोय हे गांडूळ खत तयार करण्याचा रेडीमेड बेड आपण देतो. हा अच्छा, हे तुम्ही तयार केलेलं असते परमनंट? हा हे आम्ही तयार केलेलं असते. ह्याच्यामध्ये शेतकरी लोकांना बांधकाम करायला खूप मोठी अडचण येते. बरोबर आहे. आणि जागेचा प्रॉब्लेम येतो आणि बांधकामाला जो येणारा जो खर्च आहे हो. तो कमीत कमी एवढा युनिट तयार करण्यासाठी 15 ते 16,000 रुपयाच्या आसपास खर्च आहे. बरोबर आहे. मग 16,000 रुपये खर्च करून ते गांडूळ खत निर्मिती करण्याचा जो हे आहे हा, ते प्रक्रिया. शेतकऱ्यांना खूप क्लिष्ट होते. बरोबर आणि प्रत्येक शेतकऱ्याची कॅपॅसिटी असतेच असे नाहीये. बरोबर. त्यामुळे आमच्या कंपनीनं विचार काय केला की 1992 पासून हा. ही 12x4x2चा HDP बेड आम्ही रेडीमेड तयार केलेला आहे. की ह्या बेडमध्ये ह्या फक्त अतिशय अल्प किमतीमध्ये म्हणजे फक्त 3,000 रुपयामध्ये 3,000 मध्ये हे हा बेड. हा. 3,000 मध्ये हा बेड, याच्यासोबत 3 किलो गांडुळांच्या कल्चरची एक बॅग. अच्छा. आणि गांडूळ कल्चरची बॅग आणि हा बेड आम्ही शेतकऱ्याच्या शेतावरती जाऊन पोहोच करतो. बरोबर. आणि तिथं जाऊन त्या व्यक्तीला गांडूळ खत संपूर्ण बनवण्याचं गोष्टीची- तोंडी, हा. लेखी आणि मोबाईलच्या व्हिडिओद्वारे मार्गदर्शन करतो. मार्गदर्शन करा. आणि त्याची पहिली बॅच बाहेर पडेपर्यंत हा. फोनद्वारे त्याला Follow-up घेत राहणार. फॉलोअप घेत राहत असतो की जेणेकरून संपूर्ण मार्गदर्शन तुमच्या कंपनी मार्फत त्यांना केलं जातं. येस येस वर्षभराच्या वर्षभराच्या कालावधी 6 टन क्रिएट 6 टन क्रिएट होतो. आणि त्याच्यातून निघणारे जे वर्मी वॉश आहे अच्छा. तिथं खाली एक होल दाखवलेला आहे. अच्छा. समोर. ते आपलं हा. वॉश एका साईडला आपल्याला चढ करायचा, थोडासा उतार करायचा हा. आणि इथे एक होल आहे. हा. आणि ह्याच्या खाली साईडला इथे एक सॉकेट आपण बनवलेला आहे इथे. अच्छा. त्याच्या मार्फत या सॉकेटच्या माध्यमातून ते वर्मी वॉश बाहेर येतं. अच्छा. आता हे जे वर्मी वॉश आहे हे हा. वर्मी वॉश आपल्याला शेतकरी लोकांना सूक्ष्म अन्नद्रव्ये अच्छा. म्हणून फवारणीसाठी त्याचा वापर करतात. करता येतं. 200 रुपये लिटरचा रेट आहे अच्छा. त्याचा. अच्छा. सरासरी लिक्विड जे येणार बाहेर. 70 ते 120 लिटरच्या आसपास तुमचं वर्मी वॉश बाहेर पडतं. बरं. म्हणजे हा तुमचा नेट प्रॉफिट झाला याच्यात. ही मंथली पडते का वर्षाला एकदा? हे 2 महिन्यात मिळते. 2 महिन्यातून 70 ते 120 लिटरच्या आसपास मिळून जाईल. चांगला एक बेनिफिट. ते त्याची एक वरचेवर त्याचं इन्कम थोडं वेगळं. तो जो आहे ना ह्या गांडूळ खतापेक्षा जे बागायतदार शेतकरी आहेत आता सध्या, हा. उदाहरणार्थ फळबाग हे डाळिंबीची ते. फळबाग असेल, संत्री, मोसंबी असेल त्यांना किंवा जास्त उपयोग. त्यांना सर्वात जास्त ह्याचा उपयोग होतो. ह्याच्यामध्ये काय होतं की फुलगळतीचं प्रमाण कमी राहतं, फळधारणा चांगली होते अच्छा. आणि खूप चांगल्या पद्धतीनं त्यांना ह्याच्यासाठी उपयोग होत असतो. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी मोबाईल नंबर सांगा. आम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी 92 70 69 43 87 हा माझा वैयक्तिक स्वतःचा नंबर. कुणाला हे गांडूळ खताची माहिती पाहिजे असेल तर मी द्यायची व्यवस्था करेन. तरी सुद्धा 97 64 65 0555 हा मूळ कंपनीचा नंबर आहे. त्याच्याकडून पण मला हा फोन येतो आणि शक्यतो 92च्या फोनवरती फोन केला तर मी तुम्हाला पूर्णपणे मार्गदर्शन करायची व्यवस्था करेन. धन्यवाद. आभारी आहे. ठीक आहे. प्रशांत जाधव स्कॉट्स कोबोटाकडून आहे मी. बरोबर. हे हिरो सिरीज आहे. हिरो 47, हिरो 50, हिरो 55 म्हणजे 50 HP पासून पुढे सुरू होतात. बरोबर. ही 50 HP ची रेंज आहे आमची. अच्छा. हे मॉडेल नंबर आहे हिरो 47 E16. अच्छा. हा सगळ्यात इफिशियंट ट्रॅक्टर आहे. डिझेल सेवर प्लस कंपनीकडून लिहून येतं या ठिकाणी. गव्हर्नमेंट अप्रूव्ड आहे. टेस्ट झालेलं आहे. बुधनी टेस्ट रिपोर्टमध्ये आपल्याला सगळ्यात कमी तेल खाणारा ट्रॅक्टर हा आहे ह्या कॅटेगरीमध्ये 50 HP. अच्छा. अच्छा. हा हिरो G28 आहे. हे छोटावाला. हा छोटावाला. हा तुम्हाला अंतर्मशागतीसाठी ट्रॅक्टर उत्तम आहे. हा 3 फूट 3.5 फूट 4 फूट 5 फूट साईज मध्ये येतो. 28.5 HP इंजिन आहे याचा. बरं. 22 HP PTO मध्ये येतो. हा इस्कॉटचं इंजिन येतं त्याला तुम्हाला 4 व्हील ड्राईव्ह मध्ये. अच्छा. हाय लो मीडियम. तुम्हाला हा मीडियम मध्ये स्पीड आणि टॉर्क एकदम किती आपलं 157 आहे ना NM टॉर्क याचा. 157 NM टॉर्क मध्ये येतो. तो डिजिट ट्रॅक कंपनीने आता लॉन्च केला याला. अगोदर हा शेतकरी फक्त डिजिटली घेऊ शकत होता हा ट्रॅक्टर. अच्छा. म्हणजे तुम्हाला घ्यायचा ट्रॅक्टर तुम्ही कंपनीला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. कंपनी सोबत आणि सर्व्हिसही कंपनी मार्फत आता व्हेंडरला विकायला परमिशन दिली. हा 55 HP इंजिन आहे 16/28 मध्ये. बघू शकता तुम्ही. याच्यामध्ये 2 मॉडेल आहेत. 43 IPP एक आहे आणि 46 IPP एक आहे. जो 43 IPP आहे तो 50 HP मध्ये येतो आणि जो 46 IPP आहे हा ट्रॅक्टर तुम्हाला 55 HP मध्ये येतो. आता सगळे आपले डिस्काउंट काय चालू होतं? प्रत्येक ट्रॅक्टर वाल्यांनी आपलं डिस्काउंट. आमचं डिस्काउंट असं आहे जर तुम्ही इथं बुक करताय. भाऊ इकडे बघा. डिस्काउंट सांगा. हा डिस्काउंट जर तुम्ही या ठिकाणी बुकिंग घेतली आमच्याकडे 5,000 जे बुकिंग केली तर त्याला 25,000 रुपये डिस्काउंट आहे पर ट्रॅक्टर. 11,000 बुकिंग तर 55,000 रुपये डिस्काउंट आहे तुम्हाला. 11ला 55ची रिसिप्ट मिळेल तुम्हाला बुकिंगची. ठीक आहे. धन्यवाद. तर शेतकरी बंधूंनी नक्की इथं विजिट द्या आणि ह्यांच्याशी संपर्क साधा. ओके. थँक्यू. धन्यवाद.
तर बघू शकता आपल्या स्वराज ट्रॅक्टरचे पण इथे ट्रॅक्टर्स वेगवेगळे मॉडेल आपल्याला इथे एक्झिबिशनला प्रदर्शनामध्ये ठेवलेले आहेत. तर आपण मी साताराहून आलात काही? हो, सातारा एक्झिबिशन. आपण हे आवळा, डाळिंब आणि आंबा असे हे जे पदार्थ बनवतो. हा पित्तनशी मोराळा लातूरकरांसाठी पहिल्यांदाच घेऊन आलेलो आहे. हा डाळिंबाचा जाम लहान लेकरांसाठी पहिल्यांदाच आणलेला आहे. हा ड्रायफ्रूट जाम आहे. अच्छा. हे सगळे घरगुती पद्धतीने बनवलेले प्रोडक्ट आहेत. घरगुती बनवलेले प्रोडक्ट त्याच्यामुळे पौष्टिक आहेत. अच्छा. हेल्दी आहेत. शरीरासाठी आवश्यक असणारे घटक त्याच्यामध्ये आपण असे ठेवलेले आहेत. लातूरकरांसाठी एक पर्वणी आहे. अच्छा. सर्वांनी आपल्या लातूरकरांनी संधी आम्हाला द्यावी त्यांच्या सेवेची. काय प्राइस आहे, रेंज काय आहे? आपण ह्या प्रदर्शनामध्ये लातूरकरांसाठी 300 रुपयाची बाटली आपण 150 रुपयाला म्हणजे 50% डिस्काउंट मध्ये देणार आहोत. त्यामुळे छान आहे. अगदी प्रत्येकासाठी एक चांगली संधी आहे. आम्हाला त्यांनी सेवेची संधी द्यावी आणि वर्षभर आपण उपलब्ध करून देणार आहोत त्यांना. हो हो हो. थँक्यू. रोज उपयोगात पडणारे सगळे काही हत्यार इथं ठेवलेले आहेत, बघू शकता. बघा हे आवळ्याचे वेगवेगळे प्रकार, कॅन्डीमध्ये तिखट गोड असे काही प्रकार वेगवेगळे इथं लावलेले आहेत, बघू शकता. बघू शकता ही कडबा मशीन कट करायचं, चारा कट करायची मशीन. रिव्हर्स रोड मध्ये येते. अच्छा अच्छा. पूर्ण मशीन ही लोखंडी येते. मशीन लोखंडी येते. होय. का त्याची 29,500 आहे. आपलं सुरुवात 23,500 पासून होती. 23,500, 27,500, 29,500. ज्या पद्धतीनं तुमचे 1 ते 10 जनावर आहेत. अच्छा. त्याला 23,000 रुपयाचं कॅपॅसिटी वाईज. ही आमदार मॉडेल म्हणून येत आहे. हे मोठं आहे का सर्व? याच्यापेक्षा मोठं ही खासदार मॉडेल येतं. बरोबर. एका बाजूला वैरण टाकतो. अच्छा. चालतंय. आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा असल्यावर कसं करायचं? नंबर सांगा, मोबाईल नंबर सांगा. आपले खरोश्यामध्ये हे आहे ते डीलर आहे ते. आणि कंपनीला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर 909641 2337 9940 9330. ओके. नक्की ह्यांना संपर्क करा. खरोश्याचा हे नंबर आहे. हे नंबर आहे ह्यांचा. ठीक आहे. नक्कीच तुमचं जर आता आपल्या शेतकऱ्याला गरज असेल किंवा त्यांना घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्हाला कॉन्टॅक्ट करा. ओके, धन्यवाद. 1.5 तास चालतंय हे पण तेच आहे. ह्याच्यामध्ये एक छोटं एक आहे अजून एक मॉडेल. हे 600 फुटापर्यंत फवारणी करता येते एका जागी ठेवून सिंगल गनना. 1 लिटरला 3 तास चालतंय हे. पुन्हा हे चिंटू पंप बारकं, ह्याला ड्रिपसाठी वापरता येते, खत बीज देण्यासाठी. हे पाईप बंडल 50 मीटर. पुन्हा हे आपलं ह्याचं टोकन मशीन, हे खत अटॅच प्लस बियाचं. हे सिंगलमध्ये ह्याला 6 इंचापासून 12 इंचापर्यंत कमी जास्त करता येतं ह्याला. पुन्हा हे कातर आहे. आपले ऊन झाडाचे फाटे बिटे असले ते कटिंग करण्यासाठी लागतात. हे पुन्हा हे कटर, ऊन झाडाचे फाटे बिटे असले तर कट करण्यासाठी लागते. इथं पण आपण एवढीचा भाला पण लावता येते ह्याच्यामध्ये, ऊन पण कटिंग करता येते. पुन्हा ही शावर रोपला पाणी बिनी मारण्यासाठी नर्सरीमध्ये शेतात चालतं हे. हो का कडवा कुठे, ह्याच्यामध्ये 4 ब्लेड असतात कार्बनचे. एका घंट्याला 1 टन कापते. 1 इंच ते अर्धा इंचापर्यंत त्याच्यावर करता येते. नमस्कार भैया. नमस्कार. काय हे आहे सोलार वरती आपली साधी लाईट वरची मोटर चालू करण्याचं आहे. हे ACDC कंट्रोलर आहे. शक्ती पंपचं ACDC कंट्रोलर आहे कंपनीचं. हा, तर आपण हा सेटअप देतो प्रायव्हेट बेसिस वरती. ज्यांना लाईट वरची जुनी मोटर जी आहे तेच वापरायची असेल तर हा सोलारचा सेटअप वरती आपण हे लाईट वरली मोटर चालू करून देतो. ज्यामध्ये जर शेतकऱ्यांकडे
पहिलं सोलार असेल योजनेतील किंवा नवीन पाहिजे असेल तर नवीन सुद्धा आपण प्रोव्हाइड करतो. योजनेमध्ये बसून त्याला नाही, योजनेमध्ये नाही, आपण टोटल प्रायव्हेट मध्ये आहे. बरोबर. योजनेचा याच्यामध्ये नाही आहे. गव्हर्नमेंटची सबसिडी काही भेटेल ना? नाही, याच्यामध्ये गव्हर्नमेंटची सबसिडी नाही आहे याच्यामध्ये. हे आपण टोटली प्रायव्हेट बेसिस वरती आहे. अच्छा. याच्यामध्ये आपण हे 3 HP चा सेटअप आहे आणि फाल्कनची साधी पाणबुडी मोटर आहे जे की आपण पुढे स्टॉलला ठेवलेली आहे. अच्छा. फाल्कनची मोटर एकदम योग्य रेट त्या पाणी प्रेशर हे व्यवस्थित आहे. अच्छा. साधी लाईट वरली मोटर आहे. संपूर्ण सेटअपचा ह्या जे आपण आता सध्या दाखवलेला आहे किती पर्यंत जाईल याची कॉस्ट? याच्यामध्ये आपण पूर्ण मोटर सहित पाहिजे असेल, लाईट वरली पाणबुडी मोटर सहित जर पाहिजे असेल अच्छा तर 1,65,000 आपण या स्टॉल मार्फत देऊ. 1,65,000 3 HP ची. अच्छा. जेणेकरून पूर्ण पाणी बाहेर. टोटल हे GI मध्ये मटेरियल आहे आपलं स्ट्रक्चर हे आणि EC इंडियाचे पॅनल आहेत. पॅनलची 30 वर्ष वॉरंटी येऊन जाईल. कंट्रोलरची 1 वर्ष पाहिजे असेल 1 वर्ष, 5 वर्ष पाहिजे 5 वर्ष आणि मोटरची 1 वर्ष वॉरंटी. 1,65,000 मध्ये पूर्ण सेटअप तयार करून आपण शेतकऱ्याच्या शेतावरती 3 HP मोटर चालवली. 3 HP ची मोटर चालवली. याच्यामध्ये 6 पॅनल आहेत. जर शेतकऱ्यांना कॅपॅसिटीची जास्त आहे हो तरी पण आपण मिनिमम 3 HP चालवू शकतो. नाही, 3 HP चा हा सेटअप आहे. अच्छा, 3 HP साठीच खास. हा. तर तुम्हाला कॉन्टॅक्ट करण्यासाठी कसं करतील आमचे ग्राहक आता बघून जर आपला शेतकरी वर्ग कॉन्टॅक्ट करण्यासाठी आपला हा नंबर आहे. सांगा तुम्ही मोबाईल नंबर सांगा. मोबाईल नंबर आहे आपला 99 70 83 43 31. हा माझा नंबर आहे. मी स्वतः RK पॉवरचा मालक आहे. आपण संपर्क करू शकता. आपलं दुकान आहे मुरुडला. शॉप नंबर 11 मंत्री कॉम्प्लेक्स, रेल्वे स्टेशन रोड, लातूर. तर नक्कीच आमचे प्रेक्षक बघून शेतकरी वर्ग बघून जर तुमच्याकडे आले तर नक्कीच त्यांना डिस्काउंट द्या. डिस्काउंट 100% देऊ एवढी अपेक्षा आहे. तर आपल्या पुढील वाटचाली शुभेच्छा. तर आपलं काय आहे स्टॉलवर काय काय ठेवलं आपण? काय आहे वस्तू? काय हे आपण दुधाळ जनावरांसाठी, गाई म्हशीसाठी बायपास फीड आणि प्रोटीन. अच्छा. दूध वाढीसाठी मदत करतं. हे पशुचं खाद्य म्हणा की? हो, पशु खाद्य. अच्छा. हे मिक्स करून द्यायचं काय असं द्यायचं? चारासोबत द्यायचं काय असं? हो, कोरडं द्यावं लागतं. अच्छा. ह्याच्याने काय फायदा होणार? जनावरांचं फॅट SNF वाढून त्यांचं दूध देण्याची क्षमता वाढते. त्यांचं पोषण सुधारतं. अच्छा. आरोग्य सुधारतं. अच्छा. म्हणजे आहारासाठी चांगलं आहे. एकच आहे प्रोडक्ट तुमच्याकडे? हे सॅम्पल आहेत. अच्छा. नाही असू द्या, काय अडचण नाही. आणि हे आपण शिजवून तयार केलेलं खाद्य आहे. बरोबर. असं कोरडं टाकायचं खायला? हो, कोरडं द्यायचं. अच्छा, ठीक आहे, चालतं. हे काय? हे सरकी आहे. गोदरेज डबल पॉवर म्हणून आपली ब्रँडिंग आहे. बरोबर, चालतंय. नक्कीच ह्यांना संपर्क करा. आपला नंबर सांगा. 70 20 94 76 46. ओके, धन्यवाद. इकडे बघू शकता बॉडी मसाजसाठी इथं स्पेशल मशीन इथं आलेली आहे या प्रदर्शनामध्ये. जर तुम्हाला मान, पाठ, कंबर असं काही त्रास असेल तर इथं मशिनरीज अवेलेबल आहेत. इथे येऊन तुम्ही खरेदी करू शकता आणि आपला अनुभव बघू शकता. सध्या लाईव्ह चालू आहे. तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं वेगवेगळं असं त्याचं पार्ट्स आहेत. पायाचा मसाजसाठी. अच्छा. त्याच्या पूर्ण टाच दुखत असेल, मान टाचेच्या पिंटऱ्या वगैरे दुखतात, पायाला ठेच वगैरे होते किंवा अशा शिरा वगैरे जे ताणलेले वगैरे असतात किंवा व्हायब्रेशन होऊन ते क्लिअर होणार. अच्छा. त्याच्यामध्ये कसं पायाच्या पिंटऱ्या वगैरे असं गट झालेलं आहे, रक्ताभिसरण जे आहे ते सगळं सुरळीत होते. सगळ्या प्रकारचं. केवढ्याला मशीन आहे? हे 3200 रुपयाचं मशीन आहे. ऑफरमध्ये 2200 प्लस 10% डिस्काउंट 2000 पर्यंत मिळून जाईल. 2000 पर्यंत मिळेल. आणि ह्याचे किती आहेत प्रकार असे? 7 अटॅचमेंट आहेत. 1 वर्ष वॉरंटी वगैरे राहणार. 30 वॅटमध्ये मशीन येते पूर्ण. अच्छा, ठीक आहे. नक्कीच कुणाला असा काही त्रास असेल तर हे नक्की इथे विजिट द्या आणि मशीन खरेदी करा. चला, धन्यवाद. नमस्कार, आम्ही गोदावरी पब्लिकेशन नाशिक येथून आलेलो आहे. नाशिकहून आलात? जरा जवळ घ्या. आमची शेतीविषयक सर्व प्रकारची पुस्तके पिकांवाईज, त्यामध्ये प्रामुख्याने कृषी रसायने, ऊस शेती,
इथे चालणारी शेळीपालन, आंबा, कलिंगड, टोमॅटो लागवड अशी विविध पिकांची विविध विषयांवर संपूर्ण माहितीपूर्ण असलेली अशी पुस्तके आहेत. तुम्हाला लागली तर आपला कॉन्टॅक्ट नंबर आहेत आणि त्या कॉन्टॅक्टवर तुम्ही फोन करून आपण कॅश ऑन डिलिव्हरी पाठवतो. पोस्टाने कॅश ऑन डिलिव्हरी मागू शकतो. नंबर सांगा. नंबर घ्या आपला 9970011479. शेतकऱ्यांचा खर्च खूप वाढतो. जर हे कमी करायचं असेल तर हे ट्रॅप आहे, जसे की चिकट सापळा, सोलार सापळा, परत त्यानंतर फळमाशी सापळा आहे, नंतर घरमाशी सापळा आहे, असे सर्व प्रकारचे सापळे आहेत. तर चिकट सापळ्यामध्ये जर बघायला गेलं तर याच्यामध्ये तुम्हाला रेडीमेड होल दिलेत. 3 mm जाड आहे. 60 ते 90 दिवसापर्यंत ह्याचा चिकट टिकून राहतो आणि एकदम प्रीमियम क्वालिटी आहे. 8 इंच त्याची लांबी आहे, 6 इंच रुंदी आहे. तर दुसरी गोष्ट, हे 2 बंडल एकरी शेतकरी वापरू शकतात. दुसरी गोष्ट हा आहे सोलर ट्रॅप. हा सोलर ट्रॅपमध्ये जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये असे वेगवेगळे पार्ट येतात. याच्यामध्ये सोलर लाईट आहे, लूरचा होल्डर आहे. जसे की कोणी शेतकऱ्यांनी वांग्याची वगैरे पिकाची लागवड केली तर त्याच्यामध्ये काय होतं की शेंडाळीचा प्रादुर्भाव खूप होतो. तर ही वांग्याचं जी लूर आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये ह्याच्या सिलिकॉनची लूर राहते. सिलिकॉनची लूर या ठिकाणी होल्डरला लावू शकतात. म्हणजे हा ट्रॅप दिवसा बी काम करेल आणि रात्रीचा बी काम करेल. अशा पद्धतीने लावायचं. जर समजा या ठिकाणी ऑन ऑफचं बटन आहे, 0 कल्ल्या साईडला ऑफ होतं आणि 1 कल्ल्या साईडला ऑन होतं. या ठिकाणी चार्जिंगचं सॉकेट दिलं आहे. जर समजा कधी ऊन वगैरे नाही पडलं, पाऊस आला तर ढगाळ वातावरण असेल तर या ठिकाणी चार्ज करू शकतात. या ठिकाणी आम्ही USB केबल बी दिलेली आहे. आणि हा ट्रॅप या ठिकाणी सोलर प्लेट आहे. अशा पद्धतीने तर फिट करायचा. बांबूची काठी या ठिकाणी लावायची आणि पिकाच्या वरती 1 ते 1.5 फूट हाईटला त्या ठिकाणी लावायचा. अशी बांबूची या ठिकाणी काठी लावून देता. आणि हा ट्रॅप ॲटोमोड आहे. संध्याकाळ झाली, संध्याकाळी 6 वाजता म्हणजे अंधार पडायला चालू होतो. आता मी अंधार करतो की हा ट्रॅप शेतामध्ये 6 वाजता ॲटोमॅटिक ऑन होतो. जे काही शत्रुकिडे आहेत तर ह्या लाईटकडे आकर्षित होतात. ह्याच्यामध्ये जी निळी लाईट आहे ही 365 नॅनोमीटर वेवलेंथ आहे आणि पिवळी लाईट आहे ह्याची 580 नॅनोमीटर वेवलेंथ आहे. जर या वेवलेंथमध्ये जर लाईट असेल तर सर्व शत्रुकिडे तर या वेवलेंथच्या लाईटकडे आकर्षित होतात. आणि खूप जवळजवळ एकरी 2 लावल्यामुळे, एकरी ह्याचं रिकमेंडेशन 2 आहे, तर याच्या माध्यमातून मध्ये आपण लावू शकतो. याच्यामध्ये लावल्यामुळे काय होतं, आंब्या पिकावरती, कलिंगड, खरबूज पिकावरती ज्या फळमाशी येतात की ज्याने डंक मारल्यावरती ज्या आळ्या तयार होतात तर त्या आळ्या पूर्णपणे होणार नाहीत आणि शेतकऱ्यांचा फवारणीचा खर्च वाचेल. आणि दुसरी गोष्ट, ह्या आळ्यांचा अटॅक जर झाला तर त्या ठिकाणी तर ही आंबा पिकावरती फळमाशीची लूर ही वापरायची आणि वेलवर्गीय पिकावरती ही वापरायची. ह्याला बॅक्टोसेरा कुकुरबिटी म्हणतात, ह्याला बॅक्टोसेरा डॉर्सालिस म्हणतात. अशा पद्धतीने आहे. तसंच बघायला गेलं तर हा आहे, हा घरमाशी सापळा आहे. गायींच्या गोठ्यामध्ये, पोल्ट्रीमध्ये ज्या मासे येतात त्यासाठी हा घरमाशी सापळा आहे. तर ह्याच्यामध्ये एक पाऊच येतो, याला बेत म्हणतात. तर ह्याच्यामध्ये ही 40 ग्रॅमची पावडर राहते. ही 40 ग्रॅमची पावडर 300 ml पाण्यामध्ये टाकले तर सर्व माशा इथून आतमध्ये जातात. याला 4 होल आहेत आतमध्ये. इथून माशा आतमध्ये आल्या की सगळ्या माशा ह्या ट्रेमध्ये येतात, ट्रॅपमध्ये येतात आणि सर्व त्या ठिकाणी ट्रॅप होऊन जातात. अशा पद्धतीनं सर्व शेतकरी जे काही किडीचं नियंत्रण आहे त्या ठिकाणी करू शकतात. धन्यवाद. नमस्कार. आपलं नाव सांगा आणि आपल्या ह्या एक्झिबिशनमध्ये काय प्रोडक्ट आणि काय माहिती शेतकऱ्यासाठी आपण ठेवलेलं आहे ते आमच्या प्रेक्षकांना सांगा. नमस्कार, माझं नाव सूर्यवंशी भगवान. तर मी फायलो कंपनीकडून टेरिटरी ॲग्रोनॉमिस्ट आहे, सोलापूर जिल्हा, लातूर आणि उस्मानाबाद या 3 जिल्ह्यासाठी. तर आपल्यापाशी काही मशीन आहे जी काही IoT विषयावरती चालतात. तर यामध्ये मुख्यतः करून आपल्या मेन कंपनी आहे फायलो. या कंपनीचे 2 डिव्हाइस येतात. एक आहे कायरो युनिट आणि हा आहे दुसरा नेरो युनिट. राईट, हा कायरो युनिट आहे. तर कंपनी नुकताच लॉन्च केलेला हा नेरो इन्फिनिटी युनिट आहे. तर हा पूर्णतरित्या पाणी व्यवस्थापन, ठीक आहे, त्याच्यानंतर पाणी आपल्याला ऊसामध्ये द्यायचं असेल किंवा अन्य कुठलंही पीक असेल तर किती तास पाणी चालवायचं आहे, बरोबर. त्याच्यानंतर आपल्याला आता दिलेलं पाणी, दुसरं पाणी किती दिवसानंतर येणार आहे हे आपल्याला हे सेन्सर मोबाईल थ्रू कनेक्ट होतात. तर यामध्ये आपल्याला eSIM टेक्नॉलॉजी दिलेली आहे. त्याच्यानंतर EB मॅग्नेट सेन्सर आहे त्याच्यावर. बरोबर. तसंच यामध्ये तुम्हाला पाण्याचं व्यवस्थापन किती तासापर्यंतच तुम्हाला ठिबक चालू ठेवायचं आहे ॲपमार्फत आपल्याला शो करते. तर यासाठी तुम्हाला एक रिचार्ज प्लॅन पण असतो. हा सध्या ह्याचा नेरो इन्फिनिटी हा डिव्हाइस सध्या याच्यामध्ये 2 आहेत. हा आहे डबल सेन्सर वाला आणि याच्यातून एक सेन्सर आहे सिंगल सेन्सर वाला. सध्या यामध्ये 2 सेन्सर येतात. हा आहे पहिली जी मूळ असते झाडाची निघणारी, 8-9 इंचावरती लावला जातो फळपकामध्ये. आणि दुसरा हा 20 ते 8-9 इंचापर्यंत हा खाली जातो आणि यामध्ये जमिनीचं तापमापी आहे. तर याचं पूर्ण डिव्हिजन आपल्याला ऍप्लिकेशनवरती दाखवलं जातं. तर आता आपले आता हे आपलं ॲप आहे फायलो. तर या ॲपमध्ये आपल्याला
मशीनवरती दाखवलं जातं की किती प्रमाणामध्ये सध्या आता या ठिकाणी पाण्याची गरज आहे आणि किती वेळानंतर ही आपल्याला पूर्ण रिडिंग थ्रू दाखवलं जातं. अच्छा अच्छा. त्याच्या बॅगमध्ये असा इंटरफेस दिसतोय ॲपचा. ही रिडिंग जी आहे ही जी रिडिंग आहेत सध्या त्यांच्या प्लॉटमध्ये सध्या ॲडेक्वेट आहे, म्हणजे बाबा वापसा परिस्थिती पण आहे, मुळा पण चांगल्या जागरूक आहेत आणि मुळामध्ये अन्नद्रव्य पण अपटेक चांगल्या पद्धतीने होत आहे सध्या. ओके, तर याच्यामध्ये बघा ही जी आहे दुसरं सेन्सर आपण 21 इंचावरती टाकलेलं आहे आणि पहिले सेन्सर आहे ती 9 इंचावरती टाकलेलं आहे आणि सध्या जमिनीचं तापमान त्यांच्या 21.63 आहे. हा आपण मागच्या 15 दिवसापर्यंत मागच्या 3 महिन्यापर्यंत आपण रेकॉर्ड बघू शकतोय. याच्यामध्ये जसं हॉर्सनुसार पण आपण सांगू शकतो. आता आपण यांना त्यांच्या बागेमध्ये पूर्ण ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे घेऊन त्याच्यामध्ये मुळांची रुंदी, मुळांची खोली, त्याच्यानंतर ड्रिपर डिस्चार्ज या सर्व गोष्टी घेऊन यांना 3 तास 22 मिनिटाचंच पाणी सांगितलेलं आहे. याच्या अगोदर हे शेतकरी 6 तास 8 तास लेट जाईपर्यंत पाणी द्यायचे, पण आता सध्या हे गरज नाही, फक्त त्यांना आता 3 तास 22 मिनिट पाणी द्यायची गरज आहे. त्यामध्ये पाण्याचं आपल्याला काटेकोर पद्धतीने व्यवस्थापन सुद्धा होते बऱ्याच शेतकऱ्यांना. तेच पाणी आपण दुसरीकडे वापरू शकतो. आता लातूर भागामध्ये, उस्मानाबाद किंवा मराठवाडा भागामध्ये बरेच ऊस शेतकरी आहेत जे की दांडाने पण पाणी देतात आणि ठिबकनं पण. मी त्यांना असं आवाहन करेन की बाबा तुम्ही जास्त वेळ पाणी देण्यापेक्षा माफक पाणी आणि काटेकोर पद्धतीने पाणी नियोजन करा, जेणेकरून तुम्हाला पाण्यात बचत होईल, आपल्याला येत असलेल्या विजेमध्ये पण खर्च होईल आणि खताचं व्यवस्थापन पण योग्य प्रकारे होते. तर असं आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. सतीश नंबर सांगा आणि कॉन्टॅक्ट नंबर सांगा. सतीश ट्रेडिंग कंपनीला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ही मशीन आपलं लातूरमध्ये अवेलेबल आहे. मोबाईल नंबर आहे 9422016235. शिवनेरी गेटच्या समोरच तुम्हाला अडचण दिसून जाईल. तर लातूर जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांना विनंती आहे, एक वेळेस इथं नक्की भेट द्या आणि नवीन यंत्रणा, नवीन जी मशिनरी आपल्या इथं आलेल्या आहेत सेवेसाठी, तर हे जाणून घ्या आणि याचा पुरेपूर्ण असा उपयोग करा. धन्यवाद. काय माहिती तुम्ही महाराष्ट्र शासन कृषी विभागा अंतर्गत आहे, तर्फे आहे. आपली माती आणि पाणी प्रयोगशाळा आहे. ती शाळा जिल्हा मृत संरक्षण प्रयोगशाळा देवांजी कॉम्प्लेक्स, पहिला मजला, अंबाजोगाई रोड, लातूरला आहे. मी अंधारे विजय कृषी सहाय्यक आहे आणि आमचा स्टॉल ह्याच्यामध्ये लावण्यात आला आहे. जमिनीचे प्रथमतः जमिनीचे किती प्रकार आहेत, म्हणजे मातीचे एक तर लाल, तांबडा किंवा हलकी, मध्यम, बारीक ह्या पद्धतीत असते शेतकऱ्याचं प्लॉट. जर लाल असेल, मध्यम, हलकी, बारीक, काळे असेल ह्या पद्धत आहे. ह्याच्यामध्ये काय करतो आपण, माती नमुना घेण्यासाठी कुठून घेऊ नये ह्याच्यासाठी. जर एखादी झाडाच्या खालची घ्यायची नाही, जनावर बांधलेल्या जागची घ्यायची नाही, विहीर असं तिथली घ्यायची नाही, परत बांधावरची घ्यायची नाही. नमुना चेक करायचा चेक करायचा असला तर त्या ठिकाणची घ्यायची नाही. आता घेते वेळी ही जनावरांच्या ठिकाणी घ्यायची नाही. ज्या ठिकाणी तुम्ही घेतात माती नमुना, तर बांधाच्या बाजूची थोडी 5 फूट 4 फूट सोडून झिगझॅग पद्धतीमध्ये तुम्ही माती नमुना घ्यायचा. माती नमुना घेताना सोयाबीन, तूर, हरभरा, ऊस लागवड केलेली असेल, करायची असेल किंवा फळबाग लागवड करायची असेल त्याच्या पद्धतीत घ्यायचं. आता हरभरा जर असेल किंवा सोयाबीन पीक असेल 9 इंचापर्यंत कमीत कमी घ्या. झिगझॅग पद्धतीत घेताना आपण विहाकाराचा खड्डा करायचा, विहाकाराचा खड्डा करायचा. त्याच्यावरचं दगड असेल, पालापाचोळा असेल ते बाजूला काढायचं. काढल्यानंतर त्याच्यानंतर फक्त लोखंडाच्या खुरपा असेल, ते वस्तू असेल त्या वस्तून घ्यायचं नाही, कारण त्याच्यात लोखंडाचं प्रमाण, फेराचं प्रमाण येतं, घ्यायचं नाही. आणि घेतल्यानंतर एका पॉईंटमधून खरडून लाकडाच्या साह्याने, लाकडाचं टिकूर घेतलो त्याच्या साह्याने खरडून काढायची आणि कमीत कमी 1 किलो घ्यायची. असं 6 जागची 6 किलो आली शेकिंगसाठी. 6 किलो आल्यानंतर ते आपण एकत्रित करायची. गोलपाट घ्या किंवा आपलं गंभेलं घ्या, टोपलं घ्या, एकत्रित करायची. एकत्रित केल्यानंतर जोपर्यंत आपल्याला अर्धा किलो माती द्यावं लागते, त्यासाठी तुम्ही एकत्रित माती एकूण 6 किलो माती असेल, 6 किलो मध्ये अशी मिश्रण करून वेगवेगळी करायची आणि त्याच्या समोरासमोरची बाजूला करून टाकायची. जोपर्यंत अर्धा किलो माती येत नाही तोपर्यंत. ज्यावेळेस अर्धा किलो माती येईल त्यावेळेस अशी पॉलिथिनची आपली कापडी पिशवी, अशा कापडी पिशवीमध्ये अर्धा किलो माती भरायची आणि आमच्या कार्यालयामध्ये आणायची. कार्यालयामध्ये आल्यानंतर आपण सर्वसाधारण मृद नमुना 35 रुपयाला, त्याच्यात 6 पॅरामीटर तपासतो. तुम्ही तपासणी करून हो हो. किंवा मायक्रो न्यूट्रनचे 200 रुपये पावती आहे तिची, त्याच्यामध्ये 4 पॅरामीटर्स आणि विशेष मृद नमुना जे आहे त्याच्यात 13 पॅरामीटर्स आहेत. आणि पाणी नमुना जे आहे 50 रुपये तिची फीस आहे
त्याच्यामध्ये 11 पॅरामीटर्स आहेत, एवढी तपासणी करून देतो त्या पद्धतीनं. आणि तपासल्यानंतर असा फॉर्म भरला जातो पाण्याचा किंवा माती नमुन्याचा फॉर्म भरून घेऊन पावती देऊन. आणि आता याच्यामध्ये कालावधी किती दिवसाचा? 30 दिवसाचा कालावधी आहे शासनाचा, सर्वसाधारणचा, मायक्रोन्यूट्रनचा आणि विशेष मर्ग. तरी आम्ही ते 8 ते 15 दिवसातच ते शेतकऱ्याला देतो. एखाद्या दिवस शेतकऱ्यांनी जर आम्ही ट्रे लावते वेळे आजचे आज आणला आणि बाकी शेतकऱ्याचे असते त्याच्यासोबत बी लावतो लगेच. लई ज्याला आम्ही 8 दिवसाच्या आत, शक्यतो 8 दिवसाच्या आत शेतकऱ्याला आरोग्य पत्रिका देतो आणि समजून सांगतो. त्याच्याप्रमाणे त्यांच्या जमिनीतले जे नत्र स्फुरत पाल असतात त्या आढळून आलेल्या शिफारशीप्रमाणे किती कमी आणि किती घालावं याची आम्ही या आरोग्य पत्रिकेमध्ये माहिती सांगतो आणि शेतकऱ्याला समजून मार्गदर्शन करतो. धन्यवाद. आता आपल्याला कॉन्टॅक्ट करण्यासाठी तर आपल्या जिल्हा ऑफिसचा दूरध्वनी क्रमांक आमच्या ऑफिसचा सांगा की 02382 2288 17 लँडलाईन नंबर आहे सर. अच्छा, याला कॉन्टॅक्ट करू शकता. हो सर. ओके सर, धन्यवाद. हो सर. सर ह्या प्रदर्शनामध्ये आपण काय स्टॉल लावलेला आहे आणि काय शेतकऱ्याच्या हिताचं आहे आपल्या स्टॉलवरती सांगा. सर हे झटका मशीन आहे. झटका मशीन? हा, म्हणजे शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता रात्री बेरात्री या शेतात जाऊन आपल्या शेतीचं जीव घेण्या त्रासामधून रक्षण करणं कुठंतरी रोजनरोज हे अशक्य आहे. तर कदाचित काय होतं की आता शेतकरी म्हणलं की एक माणूसच रात्री बेरात्री झोप लागू शकते. तेवढ्या कालावधीमध्ये जर का जनावरांनी तुमच्या शेतावर जर हल्ला केला तर काय करायचं, नुकसान होऊ शकते. म्हणून हे सोलार झटका मशीन आहे. हे सगळे झटका मशीन जे आयटम आहेत प्रोडक्ट आपली जी कंपनी आहे सोलार झटका मशीन, सोलार पॅनल, बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग आहे. आता ही जी मशीन आहे ही मशीन वर्किंग अशा पद्धतीने करतं. हे पूर्णपणे विदाउट इलेक्ट्रिसिटी म्हणजे 100% सोलारवर संचलित आहे. बरोबर. याच्यासोबत तुम्हाला एक सोलार प्लेट असते, एक बॅटरी येते सोलार बॅटरी, आणि त्याच्यानंतर मशीन. तर सोलार वरती बॅटरी चार्ज होते. त्यानंतर मी बाहेरून येऊन तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. आता जसं की आता ही जी मशीन आहे, आता ही सोलार प्लेट वरती बॅटरी चार्ज होते. ऍक्च्युअल हे ऑन ऑफचं बटन आहे. त्याच्यानंतर हे हाय पॉवर, लो पॉवर हे जे दिलेलं आहे तुम्हाला 12-24. आता सोलार सध्या लावलेलं आहे. हे बटन जर 12वर केलं तर मशीन ऑटोमॅटिक बंद होईल. बंद झाली. दिवसा जर चालवायची असली हे 24वरच ठेवावं लागणार. त्याच्यानंतर हे सायरन ऑन ऑफ, म्हणजे उदाहरणार्थ तुमच्या फॅन्सिंगला जर का काही टच जर झालं तर सायरन आवाज देईल. आणि जसंही सायरन आवाज देईल हा फॅन फॉलचा लाईट लागेल. त्याच्यानंतर हे जे चालू आहे सध्या हे सोलार चार्जिंगचं तुम्हाला इंडिकेशन दाखवतंय. हे तुम्हाला सिस्टम ऑनचं इंडिकेशन दाखवतंय. आणि हे बॅटरी लोचं आहे की ज्यावेळेस बॅटरी तुमची लो होईल त्यावेळेस हा लाईट लागेल. त्याच्यानंतर हा जो डिस्प्ले दिलेला आहे की ॲक्च्युअल तुमची बॅटरी किती चार्ज येते बघण्यासाठी. आता ही 12 व्होल्ट 35 एम्पिअरची बॅटरी आहे. सध्या 11.9 तुम्हाला कंप्लीट चार्जिंग दाखवतोय. त्याच्यानंतर हे बाजूला जे ते USB दिलेले आहेत की रात्री बेरात्री तुम्हाला लाईट लावण्यासाठी किंवा मोबाईल चार्ज करण्यासाठी आहे. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला बंद करायचं असलं त्याच्यासाठी स्पेशली शूज दिलेलं आहे. ही सिस्टम आहे. तर झटका मशीन हे 100% सौर ऊर्जेवरती काम करतं आणि झटका मशीननं कुठल्याही प्रकारची जीवित हानी होत नाही. आणि नक्कीच सर, आता हे आपल्या शेतकऱ्यासाठी एकदम उपयुक्त असं हे यंत्र आणि मशीन आहे. तर हे कॉन्टॅक्ट करण्यासाठी आणि आमच्या शेतकरी किंवा प्रेक्षकांना खरेदी करण्यासाठी आपला कॉन्टॅक्ट नंबर आणि आपली संपूर्ण दुकानाची माहिती द्या. माझं विजिटिंग कार्ड खालून हे आपलं रामा सोलार झटका मशीनचं पॅम्पलेट आहे. याच्यावर तुम्हाला पूर्णपणे माहिती सुद्धा दिलेली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबरही दिलेले आहे.
हे आमच्या कंपनीचं व्हिजिटिंग कार्ड आहे, याच्यावरती तुम्ही कॉल करू शकता. हे मॅन्युफॅक्चरिंगचं कार्ड आहे. त्याच्यानंतर टेलिकॉलिंगसाठी कंपनीचं स्पेशली कॉल सेंटर आहे, हे कॉल सेंटरचं कार्ड आहे. निश्चितच तुम्हाला अधिक माहिती लागली त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपली कंपनी शेतकऱ्यांना घरपोच सुविधा देते की तुम्ही कॅश ऑन डिलिव्हरी बोलू शकता. आमचे भारतभर पूर्ण ठिकाणी डीलर सुद्धा आहेत, तुम्ही आमच्या डीलर सोबतही कॉन्टॅक्ट करू शकता. नक्कीच शेतकऱ्यांना ही जर यंत्र सामग्री जर आपल्याला घ्यायची असेल नक्की या कंपनीला कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या शेतामध्ये हे मशीन लावून त्याचा पुरेपूर फायदा घ्या. धन्यवाद. बघू शकता हे ड्रोन फवारणीचं यंत्र आपण इथं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. बघू शकता स्पीड आणि त्याचं पॉवरफुल असं हे ड्रोन आपल्या समोर इथं दिसत आहे. बघू शकता हे ड्रोन सिस्टम कशी आणि ती फवारणी पण सध्या ते करत आहे. नक्कीच आपल्याला दिसत आहे का व्हिडिओमध्ये आपण बघू शकता हे फवारणी करत आहे सध्या. बघू शकता हे ड्रोन आपल्या समोर प्रात्यक्षिक असं फवारणी करून दाखवत आहे. आणि हे आहेत पायलट ते इथून ऑपरेट करत आहेत. बघू शकता आजूबाजूला थांबलेल्या सर्व शेतकरी बांधवांना विनंती, या ठिकाणी ड्रोनचं प्रात्यक्षिक चालू आहे, सर्वांनी आपण ते पाहून घ्यावं. आधुनिक तंत्राच्या माध्यमातून ड्रोनद्वारे फवारणी कशी केली जाते त्याचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. डेमो या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. जे कोणी ड्रोनमध्ये शेतकरी असतील त्यांनी कृपया थोडं सेमिनार हॉलच्या बाजूला यावं. या ठिकाणी ड्रोनद्वारे कशी फवारणी केली जाते त्याचा डेमो या ठिकाणी दाखवण्यात येत आहे. बघू शकता असं पॉवरफुल हा ड्रोन आपल्या समोर दिसत आहे. बघू शकता पाहू शकता हा ड्रोन असं एका जागेवर सस्टेन असं थांबलेला आहे. बघू शकता विशेष म्हणजे हा ड्रोन मॅन्युफॅक्चरिंग आपल्या लातूरमध्येच बनलेला आहे आणि जे उत्पादक जे आहेत ते आपल्या लातूरमधलेच आहेत, युवा उद्योजक. फवारणी होऊ शकते. हा ड्रोन आहे.
10 लिटर मध्ये 1 लिटर मध्ये फवारणी होऊ शकते. अजून शेतकरी बांधवांनी सध्या स्टॉलवरती जाऊन आपण माहिती घेऊ शकतो. तसेच या ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांकडे ट्रॅक्टर आहे अशा शेतकरी बांधवांसाठी नक्की द्वारे नांगर आणि रोटावेटर अशा 2 साहित्याची या ठिकाणी एग्रीकल्चर ड्रोन है, ठीक है। इसमें 10 लीटर का टैंक रहता है ना। तो 10 लीटर में ये 1 एकड़ कवर करता है पूरा। पेस्टिसाइड और हर्बिसाइड सब छिड़क सकते हैं, बट लिक्विड में होना चाहिए। पाउडर फॉर्म हम अलाउ नहीं करते क्योंकि पंप जाम होते हैं, ठीक है। और बैटरी जो इसकी है एक सेट पे 2.5 से 3 एकड़ कवर करता है, ठीक है। और 1 एकड़ कवर करने के लिए आपको कम से कम 7 मिनट लगता है। 7 मिनट में ये 1 एकड़ अपना पूरा एरिया कवर कर 7 मिनट 7 ओके 7 मिनट में ये 1 एकड़ एरिया कवर कर देता है। बेनिफिट्स काफ़ी सारे हैं कि एक तो जो है कि आपकी आमदनी भी बचती है, और जो आपका लेबर कॉस्ट है, लेबर ढूंढने की दिक्कत, ये सारी चीज़ें ख़त्म होती हैं इससे, है ना। आपको ये है कि जैसे आप खेत में स्प्रे कर रहे हैं, लेबर से करवा रहे हैं, तो टाइम बहुत ज़्यादा उससे लगता है। इसमें टाइम की बहुत ज़्यादा बचत होती है। स्प्रे एक बराबर होता है, ठीक है। पानी का कम यूज़ होता है, पानी बचता है आपका, है ना। और जैसे आप खेत में स्प्रे करवा रहे हैं, लेबर करवा रहे हैं, खेत में कुछ इंसेक्टिसाइड्स ऐसे हैं जो काट ले, सांप वगैरह, तो उन सब चीज़ों से भी काफ़ी बचाव है किसान के लिए कि वो खुद घुस रहा है तो कहीं कुछ जहरीले जानवर भी घूमते रहते हैं अंदर, पता नहीं चलता हमें। इससे ये है कि आप करवा रहे हैं तो डायरेक्टली ये ऊपर जाके सब कर दे रहा है, आपको ना अंदर जाने की जरूरत पड़ेगी ना कुछ। ये हमारे डीलर हैं। त्या पद्धतीनं सुचवलं आणि त्यानुसार हा ड्रोन या ठिकाणी लावलेला आहे। तरी माझी लातूर जिल्ह्यातील, मराठवाड्यातील सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण हा ड्रोन, या दक्षा कंपनीचा ड्रोन, जो की शेतकऱ्यांच्या हिताचा आहे, आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणारा आहे, आणि त्यामुळे सर्वांनी मिळून लातूरचे आपले सतीशराव देशमुख सतीश ट्रेडिंग कंपनी यांच्या दुकानात जाऊन ह्या ड्रोनची खरेदी किंवा इथं बुकिंग करावी। आणि माझी तुम्हाला विनंती आहे की इथं जे बुकिंग करतील त्यांना तुम्ही काहीतरी कन्सेशन डिस्काउंट द्यावं, म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा होईल, प्रदर्शनामध्ये आलेल्या शेतकऱ्यांना फायदा मिळेल, अशी मी आपल्याला विनंती करतो।